हॅलो एव्हरीवन. तर आज मी तयार करणार आहे खमण. खमण तयार करण्यासाठी मी 100 ग्रॅम बेसन पीठ घेतले. बेसन पीठ मी अगोदर चाळून घेतले एका बाउलमध्ये. इथे मी घेतली 4 छोटे चमचे साखर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाणीचा वापर आपल्याला फार कमी प्रमाणात करायचे. थोडं पाणी ॲड करू. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला बॅटर रेडी करायचे. साधारण मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलंय. बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यात अजिबात लम्स नको पडायला. आपलं बॅटर आपल्याला ना जास्त थिन हवं ना जास्त थिक हवं. आणि मी इथे ॲड करते चिमूटभर खाण्याचा सोडा, 2 चमचे गरम तेल, अर्धा लिंबूतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे, 1 पाकिट इनोचं पूर्ण पॅकेट आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा, इनो टाकल्यानंतर असं आपलं बॅटर फुलून येतं. व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व. इकडे मी घेतली खमणची ताटली. खमणच्या ताटलीला मी तेल लावून घेते सर्वीकडे, खमण चिटकायला नको म्हणून. अशा प्रकारे मी तेल सर्वीकडे पसरवून घेतले. आता हे बॅटर पूर्ण मी त्यात टाकून देते. हे बघा, पूर्ण बॅटर मी टाकून दिलेले ताटलीमध्ये असं. इकडे मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवलेलं होतं पाणी उकळण्यासाठी. आधीच ठेवून दिलेलं होतं मी ते. आता ही खमणची ताटली आपण त्या भांड्यात ठेवून देऊ मध्यम आचेवर. खमण रेडी होण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. व्यवस्थित झाकून देऊ झाकणाने. आणि इकडे खमणची चटणी तयार करून घेतात. मी घेतले 1 पळी तेल, 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि 7-8 कढीपत्त्याची पानं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मी. सर्व व्यवस्थित परतून घेऊ. इथे अर्धा ग्लास पाणी टाकते मी, 2 छोटे चमचे साखर, चवीनुसार मीठ, लिंबू अर्धा. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 7 ते 8 मिनटं याला उकळू देऊ. इकडे खमण रेडी झाले की नाही ते पाहून घेऊ. हे बघा, खमण रेडी झाले, छान फुलून आलंय वरती. बघू शकता. हे चेक करून घेऊ झाले की नाही. हे बघा, अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे आपलं खमण रेडी आहे. आता गॅस बंद झाल्यावर काढून घेऊ. हे बघा, खमण बघू शकता छान प्रकारे फुलून आलेलं आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं मी. आता याला छान कट करून घेऊ क्यूब साईजमध्ये. हे बघा, अशा प्रकारे किती छान खमण रेडी झाले. अगदी जाडेदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी खमण आपलं रेडी आहे. बघू शकता आपलं खमण रेडी. इकडे सर्व करू. आपली चटणी ही तयार आहे. चटणी टाकली मी, थोडीशी कोथिंबीर, खोबऱ्याचे कीस आणि थोडीशी शेव. हे बघा, आपला खमण रेडी आहे. आता मी हे देते माझ्या भाऊला टेस्ट करण्यासाठी, आणि तो टेस्ट करून सांगतोय छान आहे असं. थँक्यू ब्रो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान खमण तयार झालेलं, अगदी जाडेदार, सॉफ्ट, स्पॉन्जी खमण.